हे सगळं संकट वरच्या समाजातले कुणीही थांबवणार नाहीत. पाटलं क्रांती करतील, बंड करतील, मधल्या जातील क्रांती करतील, त्या बंड करतील, होणे नाही. कारण ते दोन्ही डगरीवर हात ठेवतील, सवलतीला आपल्या बाजूला राहतील, एरवी त्यांच्या बाजूला राहतील, अडचण आली तर तिकडूनच काट्या घेऊन येतील. हे आपलं वास्तव आहे. हे जर आपलं वास्तव असेल तर बंड कोण करील? एक जयभीमवाले बंड करतील, सगळा एंटायर अस्पृश्य समाज बंड करेल, आदिवासी बंड करतील आणि भटकेमुक्त बंड करतील. हे चार वर्ग जर बंड करून उठले ना तर वरच्या वर्गाची बेरीज ही लांब खाली जाते. मी सांगितलं तुम्हाला 50% मागासवर्गीय समाज आहे आणि आपल्याला राजकीय सोबतच पडत नाही. मी मोठ्या प्रयत्नानं मध्ये केला प्रयत्न, लोकांनी खूप रिस्पॉन्स दिला. आमचा नेता मला म्हणाला, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला कोणी सांगितलं होतं मी मुख्यमंत्री होणार आहे? आता काय बोंबलायचं काय? अहो म्हणते मी लोकांना सांगतोय तुम्हाला मुख्यमंत्री करायचंय, अहो तुम्ही माझ्याकडनं लिहून देतो मी तुम्हाला मुख्यमंत्री करतोय. तर आमचा नेता म्हणाला की नाही मला मुख्यमंत्री व्हायचं, तुम्हाला कोण सांगितलं? म्हणलं माझ्या बापाने सांगितलं. पण व्हा की तुम्ही मुख्यमंत्री. काय करायचं मला सांगा? जर तुम्हाला गुलाबात राहायचंय, अरे एवढी मोठी संख्या आपला मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? गुजरातमध्ये होतो, इकडे कर्नाटकात होतो, आंध्रामध्ये होतो, तेलंगणामध्ये होतो, महाराष्ट्राला का दहाच लागले का? रोज शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर. का आपल्या आईच्या पोटी काही येत नाही जन्माला मुख्यमंत्री? काय होत नाही आपला मुख्यमंत्री? त्याचं कारण सांगत त्या बसणार आपली माणसं ऐकत नाही. आपली त्याच्या हे काम कुणाचं आहे? आपली माणसं ऐकतील याची व्यवस्था करणं कुणाचं काम आहे? आपलंच काम आहे. आपले पुढारी ऐकत नाहीत. पाणी लावून जाऊ दे तिकडे. ते पुढारी म्हणजे आपला समाज आहे का? पुढारी काय पण करू दे, त्याच्यावरती टीका करायची पण गरज नाही. त्याचे स्वार्थ प्रत्येकाला काय करायचं ते करू दे. पण ही प्रजा आहे ना, तिच्यावर माझा फार विश्वास आहे. बाबासाहेबांना मानणारी प्रजा ही 100% सोन्यासारखी शुद्ध आहे. केलं आपलं वाटोळं केलं निवडताय ना, आणि त्या दिवशी सुद्धा प्रजा खुश होत्या आणि टाळ्या वाजत होत्या. मग आपली तरा करून घेतली. काय आपल्याला डिव्हॅल्युएशन करून घेतलंय? हे अवमूल्यन आपल्या बापाच्या विचारांचं आहे. मग ते चित्र नीट बघितल्यावर लक्षात आलं तर उपाध्यक्ष ते खुर्ची ढकलतात त्याला खांदा दाबत होता की तू उठ, मला काय काळ बसू दे. त्याचं नाही नाही नाही. आणि तरुण पोरं तिकडे बाहेर थांबले फटाकड्या वाजवायला. तरुण पोरं बाहेर वाजली होती गाड्या पार्किंग करायला. माझं म्हणणे एवढं आहे की तुम्ही आता तुम्ही आता सूचना द्या, तू ही कर, तू ती कर, तू हे कर, मीच करणार आणि तुम्ही सुधरा. ही भूमिका तुम्ही बदला. तुम्ही आमचा हात हातात घेतल्याशिवाय. आता परवा असं मी म्हटल्यानंतर एक जण म्हणाले आम्हाला कोणी चळवळीत बोलवलं होतं, आम्ही मनान गेलो. तुम्ही मनान जाण्यासारखी परिस्थिती तेव्हा होती आणि तुम्हाला मिळत नव्हतं. आता तुमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला तिथे नेलं पाहिजे. आता ज्या आमच्या तरुण पिढींवरती हल्लीच्या आमच्या पोरांवरती डीजे वरती नाचणाऱ्या पोरांवरती टीका वगैरे बरीच भाषणातून वगैरे बघतो मी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला साधं नख जरी लागलं तरी हीच डीजेवर नाचणारी पोरं पहिल्यांदा चौकात येऊन उभी असतात. बरोबर. आणि जी भाषणं देणारी असतात ती घरात दार लावून बसते. यांच्या हाताला सुद्धा व्हॉट्सअप आणि फेसबुक लागले हल्ली. ते फेसबुकवर लेख लिहितात आणि म्हणतात आम्ही चळवळीत आहे. त्यामुळं मी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलीन, खरी कविता म्हणेन. जर कुणाला राग आला तर मला माफ करा. आणि शेवटी तुम्ही दुसरं काय करणार आहे? कारण आता मला सवय झाली माफ करायची. त्यांना सवय होती माफी मागायची, आता आम्हाला सवय झाली माफ करायची. बरं मी कितीही जरी काय तुम्हाला बोललो तुम्ही मला माफच करणार. आम्ही आरबी कोसंबी, जिल्हा कोल्हापूर.
दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या वतीनं मला बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावानं पुरस्कार मिळाला. त्याचा मला अभिमान तर वाटतोच, पण शिवाय ज्या महापुरुषामुळं आम्ही जीवन जगतो आहे त्याच्या सर्व जीवनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून मी हा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केला. त्याचप्रमाणे कोसंबी परिवाराला त्यांच्या कोसंबी बंधूंना आणि त्यांच्या मातोश्रींना पण मी हा अर्पण केलेला आहे. तेव्हा मी समाधानी आहे आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिमानी आहे. तुमचं जर पार्श्वभूमी सामाजिक कार्य तुम्ही आतापर्यंत केलं. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1973 पासून सामाजिक चळवळीमध्ये आणि धम्माच्या चळवळीमध्ये काम करतो. शिवाय माझी मुलं सांगीतिक क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे आणि त्यांनी ते बाबासाहेबांच्या त्या विचाराचं सांस्कृतिक माध्यमातून म्हणजे सांगीतिक माध्यमातून त्यांनी फार नाव केलं आहे. तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला हां. आहे कोणत्या माध्यमातून काय दिला हा पुरस्कार, त्याचं एक हे काय? हां, म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये एका बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मुलांना उच्च शिक्षण दिलं. आज प्राध्यापक आहेत. महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबे आहे. इंडियन आयडलचा महाराष्ट्राचा विजेता प्रसेनजित कोसंबे आहे. सामाजिक पार्श्वभूमी थोडी हां. आणि सामाजिक चळवळीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1973 पासून मी काम करतो. त्याची एक दखल म्हणून माझी घेतलेली आहे. त्याबद्दल ह्या संस्थेचा मी आभारी आहे. सर्वांना सविनय जय भीम. दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली या संस्थेला आज 26 वर्ष पूर्ण होत आहेत. या 26 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी विविध पुरस्कारांचं आयोजन केलेलं होतं. याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, उपराकार आणि पद्मश्री प्राप्त प्राध्यापक लक्ष्मण माने यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर शैक्षणिक पुरस्कार जयसिंगपूरच्या नालंदा विहार या विहाराचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय कर्णिक यांना शैक्षणिक पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. त्याचबरोबर चळवळीमधील अग्रेसर असणारे प्राचार्य बापूसाहेब माने यांना दीपस्तंभ सामाजिक पुरस्कार 2025चा देऊ करण्यात आला. याचबरोबर सांस्कृतिकच्या क्षेत्रामध्ये भारतभर ज्यांचं नाव आत्ता येऊ शकतं आहे, कबीर नाईक नवरे यांना दीपस्तंभ सांस्कृतिक पुरस्कार या ठिकाणी देऊ करण्यात आला. याचबरोबर एक आगळा आणि वेगळा आणि नाविन्यपूर्ण पुरस्कार या ठिकाणी देऊ करण्यात आला. त्याचं नाव आहे आंबेडकरी आई पुरस्कार. आंबेडकरी आई पुरस्कार सगळीकडेच आपणा सर्वांनाच माहिती आहे. चळवळीचं धगधगतं नेतृत्व प्राध्यापक सुकुमार कांबळे यांना या समाजासाठी देऊ केलेलं आहे. म्हणून या मातेचा आंबेडकरी आई पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि त्याचबरोबर सांस्कृतिकच्या क्षेत्रामध्ये, संगीताच्या क्षेत्रामध्ये अभिजित कोसंबी, सत्यजित कोसंबी यांचे वडील RB कोसंबी यांना रामजी सकपाळ पिता पुरस्कार हा देऊ करण्यात आला. आणि या सर्वांनी येऊन या ठिकाणी पुरस्कार स्वीकारलेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोय, कौतुक करतोय आणि त्यांचे आभारी मानतोय. याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये नितीन चंदनशिवे की जे महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशाच्या बाहेरसुद्धा दंगलकार म्हणून नावाने प्रसिद्ध पावत आहेत, या नितीन चंदनशिवे यांची कविता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यांनी जवळजवळ 1.5 तास या ठिकाणी कविता सादर केल्या. याच्यामधलं कांबळे कंतोय ही जी कविता जी आहे, या सगळ्याच कवितांना त्यांच्या दाद मिळालेली आहे. अशा अर्थानं दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचा आजचा 26वा वर्धापन दिन अतिशय थाटामाटात
आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजितलेला जो होता त्याच्यामध्ये सहभागी सर्वजण झाले होते. त्या सर्वांचं आणि विशेष करून दंगलकार नितीन चंदनशिवे आणि या सत्राचे अध्यक्ष जे होते गौतम कांबळे सर यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. आणि हा दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचा 26वा वर्धापन दिन आयोजित झाला. याच्याबद्दल जे म्हणून होते, विशेष करून कोल्हापूरचे आमचे जिरगे सर या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून त्यांच्याविषयी पण मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.